राज्यासह देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396व्या जयंतीचा उत्साह। किल्ले शिवनेरीवरील कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्रीही उपस्थित राहणार, तर राज्यभरात अनेक ठिकाणी मिरवणुकीचं आयोजन। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात शिवप्रेमींची मोठी गर्दी, तर साताऱ्यातील किल्ले अजिंक्य तारा या ठिकाणी शेकडो मशालींनी उजळला। मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते किल्ल्याचं गडपूजन। मंत्रालयातील लाच प्रकरणाचं स्टिंग ऑपरेशन। TV9 मराठीवर 50,000 रुपयांची लाच मागताना मंत्री झिरवाळांचे PA रामदास गाडे आणि क्लर्क राजू ढेरिंगे कॅमेऱ्यात कैद। ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही। अजितदादांच्या विमान अपघातावर मुलगा जय पवारांकडून शंका व्यक्त, तर BSR कंपनीच्या विमानांवर बंदी घालण्याची सुद्धा मागणी। तर पायलटनं या ठिकाणी दादांचं विमान मुद्दाम खाली आपटलं। कौटुंबिक अडचणींमुळे पायलटनं ब्लॅकमेल त्याला करण्यात आलं होतं का? रोहित पवारांना शंका। मोठा स्फोट करण्यासाठी विमानात अतिरिक्त इंधन ठेवण्यात आल्याचा सुद्धा दावा। विलिनीकरणानंतर आम्ही NDA मध्ये जाणार ही गोष्ट काही लोकांना आवडली नाही, किंवा दादाच NDAतनं बाहेर पडतील म्हणून एक गट नाराज होता। दोघांपैकी एका दृष्टिकोनातील गटानं हा अपघाताचा कट रचला होता का? रोहित पवारांचा मोठा आरोप। तर जयंत पाटलांच्या घरी विलिनीकरणासाठी 13 बैठका झाल्या। विलिनीकरणानंतर खासदार अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष झाले असते, अजित पवारांची ही इच्छा होती। रोहित पवारांची माहिती। सध्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर कोणतीही चर्चा होणार नाही। 26 फेब्रुवारीला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार होतील, प्रफुल्ल पटेल यांची स्पष्टोक्ती। घड्याळाच्या चिन्हावर निवडून आलेल्यांवर भाजपची दादागिरी। सांगलीमध्ये भाजपकडून दादांच्या राष्ट्रवादीवर दादागिरी आणि दमदाटीचा हा प्रकार समोर। जयंत पाटलांचा आरोप। भिगवणमधील अपहरण प्रकरणामध्ये आता नवी माहिती समोर, तर मी माझ्या मर्जीनं मुलासोबत गेले। माझे आणि त्या मुलाचे प्रेमसंबंध। व्हिडिओ जारी करत मुलीचा जबाब, तर मुलीला जबरदस्तीने व्हिडिओ बनवायला लावल्याचा गोपीचंद पडळकरांचा आरोप।